सर्वप्रथम मी माझा परिचय कर देतो। माझं नाव वीरेंद्र भीमराव कांबळे, अपक्ष उमेदवार आहे मी बल्लारपूर विधानसभा क्षेत्र बल्लारशामधून। मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी एक सर्वसाधारण व्यक्ती असून मी चालक वर्गामधून इलेक्शन लढायला निघालोय। कारण मी एक सर्वसाधारण चालक आहे आणि आमची एक संघटना आहे, संघर्ष वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य। तर मी त्या संघटनेमध्ये विदर्भ उपाध्यक्ष पदावरती आहे आणि आजपर्यंत आम्ही भरपूर मोर्चे आंदोलन या संघटनेमार्फत करत आलो की जे ड्रायव्हर हिताकरिता आहे। आणि माझा जो हा निर्णय आहे की निवडणुकीत उभं राहायचं आणि एवढी मोठी इलेक्शन आहे, आता ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च पदासाठी आहे। तर या इलेक्शन मध्ये ऍक्च्युअली उभं राहायचा निर्णय हा आमच्या संघटनेचा आहे। कारण आता मागे जसे कायदे लागू झाले चालकांसाठी, हिट अँड रनचा कायदा आला होता, त्यावेळेस आम्ही एक आंदोलन केलं, मोर्चे केले, इव्हन आम्ही 9 दिवस उपोषणावरही बसलो बल्लारशाला। चंद्रपूरला एक खूप मोठी रॅली केली, चंद्रपूर जिल्ह्यातले ड्रायव्हर बोलवले होते आम्ही त्याकरिता, आणि 9 दिवस बल्लारशाला रॅली काढून आम्ही इथे उपोषणावर बसलो, साखळी उपोषण केलं होतं आम्ही। आणि त्यामध्येच परत कायदा हातात न घेता आम्ही 2 दिवस आमच्या स्तरावरती बल्लारशा बंदही केलं होतं। बल्लारशाची जी स्थानिक आमची जी वाहतूक सेवा आहे ती बंद करून आम्ही निर्देशन केले होते आणि परत मुंडनही केले। तेव्हा आम्हाला कळलं की आपल्या चालक भावांची काय जर एकता झाली तर आमची ताकद काय आहे। तर मग आम्ही विचार केला की स्वतंत्र मताने आम्ही का नाही इलेक्शन लढायचं आणि आमच्या हक्कासाठी स्वतः का नाही लढायचं। आयुष्यभर तुमच्या घोषणापत्रामध्ये तुम्ही बेरोजगारांसाठी शासकीय योजनांची विषयी तुम्ही उल्लेख केला आहे। बेरोजगारांसाठी तुमच्या मनात काय संकल्पना आहे? हे बघा, आमचा आता चंद्रपूर जिल्हा हा इंडस्ट्रियल झोन म्हणून आहे, पण इथे इंडस्ट्रीज काहीच नाही, फक्त एक पेपर मिल सोडली तर बघा बल्लारशा विधानसभा क्षेत्र इंडस्ट्रियल झोन म्हणून आहे, पण इथे कुठे कंपनीज आहे? ज्या होत्या ते फक्त एक पेपर मिल आहे, त्यानंतर हड्डी फॅक्टरी होती ती बंद करण्यात आली, प्लायवूड फॅक्टरी होती ती बंद झाली, पॉवर हाऊस होता तेही बंद करण्यात आलं। तर बघा इथला जो रोजगार आहे तो कुठेच नाही। आता फक्त आजूबाजूच्या जर एरियात बघाल तुम्ही तर जे ग्रामीण क्षेत्र आहे आमचं, त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये आता ही धान कटाई झाली की तिथले जे युवा पिढी आहे ते सर्व बाहेर जाताना मिळेल, तुम्हाला रेल्वे स्टेशनवरती गर्दी लागलेली दिसेल। त्यांना विचारलं जर कुठे चालला भाऊ, तर ते हेच बोलतात की भाऊ इकडे काम धंदाच नाही, रोजगार नाही, आम्ही काय करायचं। सगळे पुण्याला, कोणी मुंबईला, कोणी गुजरातला, तर कोणी हैदराबादला प्रायव्हेट कंपनीमध्ये ठेकेदारीमध्ये काम करायला निघतात। तर महिला सशक्तीकरणाचा तुम्ही यामध्ये सुद्धा उल्लेख केला आहे, काय तुमची संकल्पना ही महिला सशक्तीकरणासाठी? बघा आता बचत गट चालू आहेत, भरपूर महिला सशक्तीकरणासाठी बचत गट चालू केलेत, पण त्यांना खऱ्या तर अर्थाने त्यांना मार्गदर्शन केलेलं नाही। बघा बचत गट चालू आहेत, त्यांना फक्त खेड्यापाड्यामध्ये जे भरपूर बचत गट आहेत त्यांना फक्त एकच संकल्पना आहे, एक तर गांडूळ खत शेतीबद्दल ते करा, नाही तर मग काय करायचं, त्या बचत गटातून लोन घ्यायचं, कोणाला तरी लोन द्यायचं काही पर्सेंटनी, ते परत आलं की ते भरायचं फक्त। म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त त्यांना असं मार्गदर्शन नाही की या बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला भरपूर स्कीम्स येतात शासनाकडनं, भरपूर पैसा येतो, वार्षिक पैसा येतो, फंड येतो, तो फंड कशा प्रकारे येतो, त्याच्यामध्ये सबसिडी किती असतं, काही स्कीम मध्ये तर 95%, 90% आणि 100% सबसिडी मध्येही भरपूर योजना आहेत, त्या यांना माहितीच पडत नाही। तर त्यामुळे आपण त्याच्याबद्दलही काम करणार आहोत। शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नाही, तर त्यासाठी तुम्ही आपल्या घोषणापत्रामध्ये लिहिलं आहे की शेतकऱ्यांना तुम्ही हमी भाव मिळवून देणार। कशा प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांसाठी हमी भाव? सर बघा, बाजारपेठामध्ये आता तर जो काय आहे ते सर्वसामान्य जनतेला माहीतच आहे की आता शेतकरी किती राबून एवढं करतोय। आणि आपल्याकडे जनरली आमच्या क्षेत्रात वर्षभर शेती होतच नाही, कारण त्यांना सिंचन पाणी मिळत नाही, पाण्याची सुविधाच नाही आहे। तर त्याच्यामुळं शेतकरी एवढा राबतो, एवढं बी बियाणे एवढं महाग झालंय, सगळं महाग झालंय। शेवटी त्यांचं जेव्हा अनाज भाजीपाला किंवा मार्केटमध्ये जे काही अनाज उतरतं किंवा कापूस हे ते सोयाबीन सगळं उतरतं, त्याच्यानंतर त्याला म्हणजे भाव मिळतच नाही ना। इथे आता भाजीपाल्याचं जे ग्रेड बघा,
त्याला 2 रुपये 3 रुपये किलोनी मार्केटमध्ये दलालाकडे आणून द्यावं लागतं आणि तो दलाल त्याच वस्तूला 20 रुपये पावणे विकतो, जेव्हा की किलोचा रेट त्यांना 4 रुपये 5 रुपये किलो मिळतो आणि तो तिकडनं म्हणजे जो मधातला भाव आहे, जो त्यांना त्यांचा मेहनतीचा रक्ताचा पैसा त्यांना मिळायला हवा तो मिळतच नाही. तर आपण त्यातून त्यांनाही चांगला जो त्यांचा मेहनतीचा पैसा आहे तो मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू. बल्लारपूर विधानसभेच्या मतदारांना तुम्ही काय अपील करू इच्छिता? सर, मी त्यांना हेच सांगतो युवा पिढीला की स्वतःचा स्वाभिमान जपा. आणि आज माझं तर एक मत आहे, मी ऍक्च्युली उभं झालो यासाठी की मला हे सिद्ध करायचं आहे, दाखवायचं आहे की एक सर्वसामान्य व्यक्ती ही इलेक्शन मध्ये उभे राहून स्वतःच्या मागण्यांसाठी स्वतःच्या हक्कासाठी लढू शकतो. तर माझं एक मत आहे की आज वीरेंद्र कांबळेंनी हिंमत केली तर पुढच्या इलेक्शन मध्ये माझ्यापासून कोणीतरी प्रेरित होऊन माझ्यापेक्षा पुन्हा चांगल्या प्रकारे इलेक्शन लढलं पाहिजे. सर्वसामान्यांनी ही हिंमत दाखवली पाहिजे, युवा पिढीने एकत्रित आलं पाहिजे. आणि समाजामध्ये कसं आहे, प्रत्येक आपण काय म्हणतो की परिवर्तन झालंच पाहिजे समाजामध्ये. बघा, आता सर्वांच्या विचारामध्ये फरक पडतो. आज आमच्या आई वडिलांच्या विचारामध्ये आणि आमच्या विचारात फरक आहे, आमच्या आणि आमच्या मुलांमध्ये फरक आहे. सर्वांचा विचार पिढी बदलत जातो. तसं समोरच्या येणाऱ्या जनरेशनला आपण एक हिंमत दिली पाहिजे की सर्वसामान्य व्यक्तींनीही या लढ्यात सामील व्हायला पाहिजे. मी माझ्या ड्रायव्हर भावांना एवढीच विनंती करतो की आज मी जी हिंमत दाखवली ही याच्यासाठी दाखवली की आम्ही जर एकत्रित झालो तर आम्ही आमची ताकद दाखवू शकतो. आजपर्यंत आम्ही सर्व जेवढे राजकीय पक्ष आहेत त्यांचे प्रचारामध्ये आम्ही सामील झालो, त्यांच्या मीटिंग मध्ये आम्ही त्यांची सभा आम्हीच भरवतो. आमच्या ड्रायव्हर बांधवांशिवाय देशही चालू शकत नाही. आणि मला हे सांगायचं आहे या माध्यमातून की ड्रायव्हर हा, माझं वैयक्तिक मत आहे की ड्रायव्हर हा देशातला सर्वात मोठा समाजसेवक आहे. माझं पर्सनल मत आहे. बघा, आपण कोरोना काळामध्येही एवढी कामगिरी केली समाजासाठी, सर्वात जास्त उत्कृष्ट कामगिरी ड्रायव्हर समाजाने केली, पण त्याला तरीही आज समाजामध्ये कुठेही मान मिळत नाही. आपला मान सन्मान आपल्याला जपायचा आहे, आपला स्वाभिमान जपायचा आहे. मी सर्वांना अपील करतो की माझी साथ द्या. माझ्या ड्रायव्हर भावांनी एकत्रित जर आलो ना तर आपण सत्ता कधीही पलटवू शकतो आणि आपल्या हक्काचा माणूस त्या मंत्रालयामध्ये आपण बसवू शकतो आणि आपल्या स्वतःच्या हक्काच्या मागण्या पूर्ण करून घेऊ शकतो. तर माझी साथ द्या. मी एवढीच अपील करतो माझ्या सर्व ड्रायव्हर बांधवांना की माझा साथ द्या आणि मला विजयी करा.